चेक बाउन्स केला आणि थेट 1 वर्षाचा तुरुंगवास. मोहोळच्या एका शेतकऱ्याने तब्बल 6 वर्ष न्यायालयीन लढा दिला आणि शेवटी न्यायालयानं व्यापाऱ्याला दोषी ठरवत शिक्षाही सुनावली. नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया. नमस्कार, तुम्ही पाहताय सत्य भिडू. मोहोळ तालुक्यातील विरवडे बुद्रुक येथील शेतकरी रमेश अवताडे यांनी 2020 मध्ये जवळपास 22,38,000 रुपयांचा द्राक्ष माल एका व्यापाऱ्याला विकला. मात्र व्यवहारातील 9,90,000 रुपये व्यापाऱ्याकडे थकीत राहिले. ही रक्कम देण्यासाठी व्यापाऱ्यानं शेतकऱ्याला धनादेश दिला. मात्र तो धनादेश बँकेत जमा केल्यानंतर पेमेंट स्टॉप बाय ड्रॉवर या कारणानं तो बाउन्स झाला. त्यानंतर शेतकरी रमेश अवताडे यांनी कायदेशीर मार्ग स्वीकारत न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणावर तब्बल 6 वर्ष न्यायालयीन सुनावणी सुरू राहिली. अखेर सोलापूर न्यायालयानं परक्राम्य सलेक अधिनियम 1881 मधील कलम 138 अंतर्गत व्यापाऱ्याला दोषी ठरवत 1 वर्षाच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच न्यायालयानं शेतकरी रमेश अवताडे यांना 13,31,500 रुपयांची नुकसान भरपाई 1 महिन्याच्या आत अदा करण्याचेही आदेश दिले. ही रक्कम वेळेत नाही भरली तर व्यापाऱ्याला अतिरिक्त 1 महिन्याचा कारावास भोगावा लागणार आहे. या खटल्यादरम्यान व्यापाऱ्याने धनादेश हरवला असून त्याचा गैरवापर झाल्याचा दावा केला होता. मात्र न्यायालयात सादर करण्यात आलेले पुरावे आणि साक्षीदारांचा विचार करून हा बचाव फेटाळून लावला आणि शेतकऱ्याच्या बाजूने ऐतिहासिक निर्णय दिला. 6 वर्षांचा संघर्ष, कोर्टाच्या पायऱ्या आणि अखेर न्यायाचा विजय. या ऐतिहासिक निकालानंतर शेतकरी रमेश अवताडे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे, त्यांच्या भावना काय आहेत, चला जाणून घेऊयात या खास रिपोर्टमधून. मी द्राक्ष बागायतदार रमेश वामन अवताडे, विरवडे बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. आणि माझा जो समोरचा व्यापारी होता परमेश्वर दत्तात्रय कोरे, गाव नान्नज, उत्तर सोलापूर. तर तो त्याने 2017-18 मध्ये माझ्याशी दोस्ती करून 2 वर्ष माल रोख स्वरूपामध्ये घेऊन गेला होता आणि 19ला त्यांनी मला चेक दिला आणि त्याच्यावरती 9,90,000 रुपये चेकची रक्कम टाकून त्यांनी मला चेक दिला होता. तर त्या चेक दिल्यानंतर मी बँकेमध्ये गेल्यानंतर बँकेत मी चेक टाकला, त्यावेळेस बॉन्ड्स झाला चेक. त्याच्यानंतर मी कोर्टामध्ये धाव घेतली. वकील साहेबांकडे गेलो. निलेश जोशी सर वकील आहेत, त्यांची मी भेट घेतली. त्यांना मी सर्व हे हकीकत सांगितले की माझ्याशी मैत्री करून व्यापाऱ्यांनी मला फसवणूक केलेली आहे. सर्व मी सांगितल्यानंतर त्यांनी कोर्टामध्ये दाखल केली केस आणि तिथून पुढं 2019 पासून आता 2026 पर्यंत खूप दीर्घकाळ गेलेला असून तरीही मला न्यायदेवतांनी माझ्यावरती विश्वास ठेवून मला न्याय दिलेला आहे. आणि आपल्या कोर्ट देवतांनी माझ्यावरती त्यांनी सांगितलं आहे की 9,90,000चे 13,31,500 हे बँकेच्या व्याजदरानुसार त्यांनी मला महिन्यामध्ये रक्कम मला द्यावी आणि वरून 1 वर्षाची त्याला जेल झालेली आहे शिक्षा. आणि ही रक्कम आरोपीला 1 महिन्याच्या आत द्यायला सांगितली आहे. जर 1 महिन्याच्या आत नाही त्यांनी रक्कम दिली तर पुढे आणखीन 1 महिन्याची वाढीव शिक्षा म्हणून आरोपी परमेश्वर दत्तात्रय कोरे यांना झालेली आहे. आणि आजपर्यंत मी खूप दमून थकून गेलो होतो की मला न्याय कधी मिळणार. कारण आजपर्यंत काय मी एकटाच नाही, मला बऱ्याच शेतकऱ्यांनी वेड्यामध्ये काढलं होतं की तुला न्याय मिळणार नाही, न्याय कधीच मिळणार नाही, कधीही तुला न्याय मिळत नसतो. तरीही मी जिद्द धरून कुठेतरी देवावरती विश्वास ठेवून मी आजपर्यंत झगडत राहिलो आणि त्यामध्ये मला खूप मोठं यश मिळालेलं आहे. आणि माझा देवावरती सुद्धा खूप मोठा विश्वास आलेला आहे आणि न्याय देवता तरी माझ्यासाठी सर्वस्व झालेले आहे. माझा खूप मोठा विश्वास न्याय देवतावरती आहे. आणि इथून पुढं जे शेतकरी आहेत त्यांनी आपले चेक व्यापाऱ्यांकडून आलेले असतील तर त्यांनी ते दाखल करावेत. असेच मला ज्याने असं होणार नाही, पैसे येणार नाहीत, ज्यांनी मला सांगितलं होतं आजपर्यंत, त्यांनी सुद्धा बरेच जण शेतकरी डुबले आहेत. अशा व्यापाऱ्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांना डुबवलेलं आहे. त्या शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून चेक घ्यावे प्रत्येक व्यापाऱ्याकडून आजपर्यंत द्राक्ष आता इथून पुढे देत असताना. आणि
चेक तो कोर्टाद्वारे न्याय मिळतो, थोडासा विलंब लागतो परंतु न्याय मिळतो.